अशी होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थ्याची निवड। नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची निवड प्रक्रिया कशी असेल ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। अर्जदार महिला लाडकी बहीण या योजनेसाठी पात्रता तपासणी कशी असेल, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी हे त्याची तपासणी करतील। अर्ज बरोबर असल्याचा आणि हमीपत्राची पडताळणी ही रेशन कार्डवरील एकत्रित कुटुंबाची संख्या आणि त्यांचे उत्पन्न हे तपासूनच करावे लागेल। जर अर्ज योग्य असेल तरच तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्रमाणित म्हणजेच अपलोड करून लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येईल, सादर करण्यात येईल। अर्ज भरण्याची प्रक्रिया, पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावाच लागेल। यासाठी अर्ज पोर्टलद्वारे, मोबाईल ॲपद्वारे किंवा वैयक्तिकरित्या भरला तरी चालेल किंवा सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन देखील हा अर्ज भरता येईल। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी किंवा ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड सुविधा केंद्र इथेच देखील हे सुविधा उपलब्ध असतील। योजनेची कार्यपद्धती, अर्जदारांसाठी भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी आणि ग्रामीण, आदिवासी, सेतू सुविधा केंद्र यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रविष्ट केला जाईल आणि यशस्वीरित्या दाखल झालेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती हे अर्जदाराने घेणं अतिशय अनिवार्य आहे। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। अर्ज भरताना अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तिचा अर्जदार महिलेचा तिथेच फोटो काढून घेण्यात येईल आणि त्याच पद्धतीने बायोमेट्रिक पद्धतीने EKYC देखील करता येईल। सक्षम अधिकारी यांना दिलेल्या जबाबदाऱ्या, कार्यक्षेत्र आहे ग्रामीण, ग्रामीणमध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक हे या ठिकाणी पोर्टलवरती त्याची तपासणी करून पोर्टलवरती अपलोड देखील करतील। त्याचप्रमाणे नागरीमध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र हे या ठिकाणी फॉर्मची तपासणी करून त्या ठिकाणी जर फॉर्म बरोबर असेल तर त्याला पोर्टलवरती अपलोड करतील। या अर्जाची पडताळणी करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे याची पडताळणी करतील आणि संबंधित जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही अंतिम मंजुरी देण्याकरता या ठिकाणी निर्मित केलेली आहे, सक्षम आहे, ती या ठिकाणी त्याची अंतिम बजावणी करतील। निवड प्रक्रियेच्या वेळी अवश्य असणारी कागदपत्रे, आतापर्यंत आपण जो फॉर्म भरला त्या फॉर्मला आपण सर्व कागदपत्र जोडलेली आहेत आणि आता आपण या पूर्ण फॉर्मचा पडताळणी देखील झाल्यानंतर ज्यावेळेस हा अर्ज पूर्णपणे सक्षम अधिकारी यांच्याकडे असतो त्यावेळेस कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्डच्या मागील पानावर असणारे कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे आणि हमीपत्रावरील नावांची पडताळणी करण्यासाठी घेऊन जाणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे स्वतःचे आधार कार्ड देखील या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे। धन्यवाद।